नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या 3 टप्प्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. जवळजवळ अर्धे लोकसभा मतदारसंघ आता त्यांचं भवितव्य EVMमध्ये त्यांनी बंद केलेलं आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातला प्रचार आता टिपेला जाईल, कारण तिसऱ्या फेरीमध्ये आणि चौथ्या 5व्या फेरीमध्ये हाय प्रोफाईल मतदारसंघांची सगळ्या संघांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं राज्य जरी असलं तरी महाराष्ट्रात नक्की काय होईल हे आजही कोणी छातीठोकपणे सांगत नाही. आणि जसा जसा हा प्रचार वाढतोय, प्रचाराचा वेग वाढतोय, प्रचाराचा जोश वाढतोय, तसे तसे नवीन ट्विस्ट, नवीन टर्न्स या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळी स्टेटमेंट्स येतात. सगळ्यात महत्त्वाचं, ही निवडणूक जर कुठल्या पक्षाच्या भोवती केंद्रित असेल तर ती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. 2022च्या सत्तांतरानंतर महाराष्ट्रामधला पॉलिटिकल नॅरेटिव्ह पूर्णपणे बदललेला आहे. शिवसेनेचं आधी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं आणि आता या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एक फर्म भूमिका घेऊन, ठाम भूमिका घेऊन या निवडणुकीच्या रणांगणात उतरणं, याने अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्या भोवतीच या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला स्टेटमेंट्स आणि काउंटर स्टेटमेंट्स येताना दिसत आहेत. आणि म्हणून आज आपण टू द पॉईंटमध्ये चर्चा करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते, माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी. नमस्कार आदित्यजी, खूप खूप स्वागत आहे टू द पॉईंट या आमच्या विशेष कार्यक्रमात. मला सुरुवात करताना खरं तर निवडणुकांबद्दल बोलतोय म्हणून सुरुवात करताना थोडंसं मागे जायचं आणि मग पुन्हा आजच्या निवडणुकांकडे यायचं. 2014ला तुमची एक जाहिरात होती आणि ती तुमच्या कल्पनेतून आली असं आम्हाला तेव्हा कळलं होतं किंवा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची एक इंग्रजी जाहिरात होती की प्रो इज द ऑपोजिट ऑफ कॉन, देन व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ प्रोग्रेस, इट इज काँग्रेस, असं काहीतरी होतं. ज्याला तुम्ही कॉन किंवा प्रोग्रेस विरोधी असं काँग्रेस तेव्हा म्हटलं होतं, त्याच्यासोबत तुम्ही आज निवडणूक लढताय. हा झाला एक भाग त्याच्यातला. पण ज्या प्रोग्रेसवरती आजच्या निवडणुकांमध्ये देशातलं विद्यमान सरकार त्यांचं म्हणणं की विकास आमचा अजेंडा आहे, प्रोग्रेस आमचा अजेंडा आहे, त्याच्या विरोधात तुम्हाला लढताना तो स्टँड आणि हा स्टँड 10 वर्षामध्ये असं काय घडलं? मला वाटतं आपण एक बघितलं पाहिजे की ती जी ॲड होती तशीच देशभरात मोठा खर्च करून, मग पेपरमध्ये पहिल्या पानावर वोटिंगच्या दिवशी असेल, सगळीकडेच असेल, बहुत हुई महंगाई की मार अब की बार, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर अच्छे दिन आने वाले हे जिंगल आपण सगळीकडे ऐकत होतो. 10 वर्ष झाली आम्ही पण त्याच 2014च्या लाटेत फसलो होतो, जसं आपण सर्वच फसलो होतो की कधी ना कधीतरी अच्छे दिन आपल्या देशासाठी येतील. काही ठराविक त्यांच्या नेत्यांसाठी अच्छे दिन आले, काही ठराविक उद्योगपत्यांसाठी आले, पण आपण पाहतोय देशात अच्छे दिन आले नाहीत. आणि ते जे चित्र रंगवलेलं होतं, आपण ज्या आपल्याला जसं फसवलं गेलं होतं की सगळे जे बिघडते ते काँग्रेसमुळे, आपण एकच उदाहरण घ्या ना. आता त्यावेळी युतीत असताना, भाजपसोबत असताना UPAच्या सरकारमधून अर्धा रुपये जरी वाढवला गेला पेट्रोलवर, डिझेल किंवा गॅसवर, आम्ही सगळे रस्त्यावर असायचो. काही काही आता मंत्री पण झालेत केंद्र सरकारमध्ये, सिलेंडर घेऊन बसलेले रस्त्यावर. तेव्हा 1 रुपया वाढला, अर्धा रुपया वाढला की आंदोलन करायला सांगायचे. आमचे कार्यकर्ते सगळे लाठीकाठी खायचे, बिचारे जेलमध्ये टाकलं जायचं, मग आम्हाला त्यांच्यासाठी केसेस लढायला लागायच्या. भाजपवाले बरोबर तो जेल भरोचा एक फोटो काढायचे, आपल्या घरी निघून जायचे. आता बसलेत ते संसद भवनात. मुद्दा हा आहे की 10 वर्षात नक्की घडलंय काय आणि आपल्या देशात अच्छे दिन आलेत का, हा एक प्रश्न झाला. आणि ज्या या कार्यक्रमाचं नाव आहे टू द पॉइंट, मला वाटतं आपण भाजपचा आत्ताचा जो प्रचार बघितला, एक तरी मला नेता दाखवा जो टू द पॉइंट बोलत आहे. पॉइंट सोडून सगळं काही बोलत आहेत. 10 वर्षात केलंय काय त्याच्यावर काही बोलले नाही आहेत. सगळीकडे होर्डिंग आहेत, स्वतःच्या नेत्यांचे फोटो आहेत, पण कामं जी केली आहेत त्याचे ठळकपणे कुठेही फोटो नाही आहेत. मुद्दा हाच आहे की 10 वर्षात तुम्ही देशाला पुढे नेले की मागे नेले. आज जिथे आपलं पाहिलं पाहिजे होतं, रोजगार मिळाला पाहिजे होता, शेतकरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजे होत्या, अनेक ज्या गोष्टी देशामध्ये अच्छे दिनमध्ये जे आपण मोजतो ते न करता आज प्रधानमंत्री महोदय असतील, आज मोठे मोठे त्यांचे नेते असतील, हिंदू मुस्लिमवर बोलतात, जातीवर बोलतात, पाकिस्तानवर बोलतात. हे सगळं हरायला आलं की त्याच्यावर बोलतात. खरं पाकिस्तानचा विषय जो आहे तो इंदिराजींनी पाकिस्तानला 2 तुकडे त्यावेळी केले होते. भाजप चीनवर कुठेही बोलत नाहीये, भाजप महागाईवर बोलत नाहीये, भाजप बेरोजगारीवर बोलत नाहीये. टू द पॉइंट भाजप राहिली नाही आणि मुद्दा तोच राहिला आता. आणि तुम्हाला लिहून देतो मी, चुकून जर भाजपचं सरकार डोक्यावर बसलं आपल्या देशाच्या, तर हे घरोघरी CCTV लावतील आणि तुम्हाला सांगतील आज मटण खायचं की आज मच्छी खायची की आज पालेभाजी खायची की पालक खायचं, तुम्हाला काय घालायचं, कुठच्या रंगाचे कपडे घालायचे हे सांगतील. कारण मुळात भाजपला स्वातंत्र्य जे आपल्या देशाला मिळालेलं आहे ते मिटवून, देशाचं संविधान बदलून चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या देशासारखं आपल्याला करायचं. पण ते म्हणतात की हे काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना करायचं आहे. त्यांचं म्हणणं, तुम्ही म्हणतात की इकडे आरक्षण संविधान बदलतील, त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे इनहेरिटन्स टॅक्सवरनं सुरू झालं की काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष
हे तुमच्याकडची संपत्ती घेणार आहेत किंवा तुमच्या संपत्तीवरती डोळा आहे, असाही त्यांच्याकडनं काय की हल्ली मी पाहतोय भाजपकडून स्वतःच्या वचननाम्यापेक्षा काँग्रेसच्याच वचननाम्यावर जास्ती चर्चा चालली, जाहीरनाम्यावर. कारण स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं खूप असतं, असं 14 मध्ये पण लिहिलं होतं, 19 ला पण लिहिलं होतं भाजपच्या, पण तसं काही पुढे झालं नाही. आता मूळ मुद्दा हा आहे की आपण पाहत असाल संविधान जे बदलायचं आहे, जे आम्ही सतत सांगत आहोत, हे नुसतं भीती निर्माण करण्यासाठी नाही. मी हे पण ऐकलंय की त्यांना नोटबंदी पण पुन्हा करायची. 2016च्या नोटबंदीनंतर काय प्राप्त केलं देशाने? काही नाही. पण हे जे आहे ना संविधान बदलायचं, आम्हीच नाही, भाजपचेच 5 की 6 उमेदवार बोललेले आहेत. महाराष्ट्रात पंकजाताई बोलल्यात, काही काही चुकून बोलले, बोलता बोलता त्यांच्या मनातलं ओठावर आलं, काही काही खरोखर बोललेले आहेत. आणि संविधान एवढ्यासाठीच बदलायचं त्यांना, नुसतं आरक्षण संपवायचे नाही, तर तुमचे अधिकार जे आहेत ते पण काढून घ्यायचे. पण तुम्हाला वाटतं संविधान बदलणं इतकं सोपं आहे की त्यांना आपण म्हणतो, आपण एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह म्हणून ठीक आहे, पण संविधान बदलायचं आहे असं जे वारंवार एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह मी त्याला म्हणेन, त्याच्या सभांमध्ये बोलला होता की भाजप संविधान बदलेल, तुम्हाला वाटतं? कारण आदित्य तुम्ही आता उच्च मी शिकलेलो आहे. हो, तुम्ही कायदा शिकलेला, तुम्हाला वाटतं खरंच? 100% बघा कसं असतं की एखादी कॉन्स्टिट्युशनल प्रोसेसमध्ये जर तुम्हाला तो आकडा मिळाला बहुमताचा, आणि मग तुम्ही देशभरात पण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये ते काबीज केलं. कसं होतं बघा, महाराष्ट्रात पण दुसरं सरकार तर बसलंच होतं महाविकास आघाडीचं, ते तोडून तुम्ही विचार करा, देशातली जी आता आपण परिस्थिती बघतोय, महाराष्ट्रातच संविधान जे बाजूला ठेवलेलं आहे ते इकडे लबाड नाही काय ते लवाद ट्रायब्युनल, ते त्याच्यावर जे बसले होते अध्यक्ष, ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरजी, ह्यांनी संविधानाचा अपमान तर केलाच आहे. संविधानाप्रमाणे, अँटी डिफेक्शन कायद्याप्रमाणे जर तुम्हाला पक्ष बदलायचं असेल आणि दुसरीकडे जायचं असेल तर तुम्हाला राजीनामा द्यायला लागतो, निवडणुकीला सामोरी जायला लागतं. 40 गद्दार जे घाबरून पळाले त्यांना कुठे राजीनामा घ्यायला सांगितलं यांनी? लिगलाइज करून ठेवली त्यांची चोरी ती. तसंच इलेक्शन कमिशन पूर्ण कॉम्प्रोमाइज जे आहे त्यांनी पण केलंय. म्हणजे आपण पाहतोय देशातले जे महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावर दबाव आहे. आज व्हाईस चान्सलर्सना पत्र लिहायला सांगतायत, कुठे कोण अजून दुसरीकडे लिहायला सांगताय. मूळ गोष्ट ही आहे की एखाद्या वेळी तुम्ही इन्स्टिट्यूशन जेव्हा हाती घेता आणि बहुमत जर आलं तर संविधाने बदलू शकतात. आणि आज ज्या हुकुमशाहीप्रमाणे चाललेलं सगळं आपण पाहतोय, EDIT CBI, मला एक भाजपचा नेता सांगा ज्यांच्या घरी EDIT CBI गेले आणि त्यांना अटक केली. आमचे सूरज चव्हाण जे आहेत ते ज्या कंपनीत काम करत होते, आरोप त्या कंपनीवर झाला म्हणून सूरज चव्हाणना अटक केली. कंपनीचा मालक मिंदी गटाचा नेता म्हणून बाहेर फिरतोय, प्रचार करतोय. मग हा कुठचा न्याय? आज केजरीवालजीनं अटक केलेली आहे, आज हेमंत सोरेनजीनं अटक केलेली आहे, संजय सिंगजी आत होते, संजय राऊत साहेब आत होते. पण आपण पाहताय भाजपमध्ये जे उडी मारून जातात, मग 70,000 कोटीचा घोटाळा असो किंवा मग आज आपण पाहतो दक्षिण मुंबईतले ते मिंदी गटातले उमेदवार 143 कोटीचं डिस्प्यूट त्यांचं इन्कम टॅक्स बरोबर चाललंय, तरी ते उमेदवार आहेत तिथून भाजपकडून. हे कसं गणित जुळतं? आणि मग हे सगळं जर होत असेल आपल्या देशात तर संविधान बदलणं तर काही करू शकतात ते. तुम्ही आता काही उमेदवारांचा नावांचा उल्लेख केला, खरं त्याच्याकडे नंतर येणार होतं, पण आता तो मुद्दा उपस्थित झाला म्हणून मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तुम्ही आता दक्षिण मुंबईच्या उमेदवारांचा उल्लेख केला, यामिनी जाधव, ज्या एकेकाळी तुमच्यासोबत होत्या, तुमच्या पक्षामध्ये होत्या. आता तुम्ही मधल्या काळात तुमच्या पक्षाकडनं असा एक आरोप करण्यात आला की ज्यांच्यावरती आरोप आहेत, ज्यांना नोटिसेस आल्या, ती लोक आज भाजपमध्ये. पण मग ती लोक कधी काळी तुमच्यासोबत होती, तुम्ही हे मान्य कराल का तुमच्यासोबत असताना तेही? बघा, आम्ही हेच सांगितलेलं आहे, जे कोणी भ्रष्टाचारी असेल त्यांच्यावर निपक्षपाती कारवाई झाली पाहिजे. पण आज आपण दुटप्पीपणा हा आहे की फडणवीस साहेबांनी विधान भवनात ज्यांच्या विरुद्ध भाषणं केलेली आहेत त्यांना बरोबर त्यांनी पक्षात किंवा मित्र पक्षात घेतलेले आणि त्यांना तिकीट दिलीत. 6 लोक अशी आहेत या रिंगणात आत्ताच्या पुढच्या 2 टप्प्यांमध्ये निवडणुकीच्या, जिथे भाजपने किंवा भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. केसेस सुरू आहेत, काही जण अटक पण झाली होती, काही जण जामिनीवर, पण त्या सगळ्यांना आता उमेदवार केलेले आहे. मग भाजप जे बोलतं की आम्ही भ्रष्टाचारी लोक घेत नाही, तुमच्यात आले की साफ होतात का? पण मग असेच तुमच्या पक्षातनं काही लोक गेले होते जे एकनाथ शिंदेंवर अशा प्रकारचे काही आरोप तुम्ही मधल्या काळात केले होते की ते या जॉईन और जेलच्या भीतीनेच तिकडे गेले आहेच ते. आणि ते मी बोलतो ते खरं. तुम्ही मधल्या काळात एक स्टेटमेंटही केलं होतं की त्यांना काय, त्यांच्याकडे काय गोडाऊनमध्ये पैसे सापडले, की तुमची आधी त्याची तुमची माहिती होती की तुम्ही हा फक्त राजकीय आरोप करता? मला वाटतं ते जे येऊन रडून सांगून गेले 20 मेला वर्षा बंगल्यावर, ते जे आहे ते आहे. आता ते किती कुठे काय बोलत असतात, पण आपण काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल, ते जे काही ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यांचे जे आजूबाजूचे आहेत, एक जर त्यांना फिल्मी नाव द्यायचं असेल तर लुटेरा. पण मूळ गोष्ट हीच आहे, ती लूट थांबली नाही आहे. आपण पाहिलं असेल आत्ता पण मुंबई महानगरपालिकेला जसं लुटलं जातंय, नाशिकचा आत्ता परवाकडे संजय राऊत साहेबांनी घोटाळा एक बाहेर काढलेला आहे, नागपूरमध्ये घोटाळे चालू आहेत, पुण्यात घोटाळे चालू आहेत, म्हणून तर महानगरपालिका बसवलीच नाही त्यांनी, प्रशासक बसवलेत, त्यांच्या मार्फत सगळं चाललेलं आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो, हे ऑक्टोबरमध्ये जेव्हा आमचं सरकार बनेल, हे जे कोणी प्रशासक असतील, अधिकारी असतील आणि मंत्री असतील
त्यांच्यावर चौकशी करू, जर दोषी सापडले त्यांना जेलमध्ये टाकू. पण मग याच्याकडे पुन्हा पॉलिटिक्स ऑफ विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणून बघितलं बिलकुल नाही. ते जरी आमच्यात येण्याचा प्रयत्न केला त्यांनी तरी त्यांना जेलमध्ये टाकू. असे काही आहेत तुमच्याकडे, तुम्ही म्हणतात आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, असे कोणी प्रयत्न केले? अनेक लोकांचं मधून मधून निरोप येत असतात की साहेब इथे काही जमलं नाही तर परत तुमच्याकडेच, साहेब हे जूनपर्यंतच आहे, परत तुमच्याकडे. माहिती आहे तुम्हाला मिंदे गटाचं जूनपर्यंतच आहे. जे गेलेले आहेत, ज्यांनी पक्षविरोधी कारवाई ह्या गद्दारीमध्ये केली, ज्यांनी महाराष्ट्राला धोका दिला, ज्यांच्यामुळे सगळे उद्योग गुजरातला गेले, ज्यांच्या सरकारमुळे महिलांवर अत्याचार वाढायला लागले, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे बंद आहेत. असे किती लोक तुमच्या संपर्कात आहेत? अनेक आहेत. कारण आता त्यांना कळायला लागले की त्यांचं VRS सारखंच झालं. आता पुढे खोके घेतले, धोके दिले, पण पुढे काय? आणि आता आपण पाहिलं असेल मिंदे गटामध्ये पण भाजपने जे उमेदवार बदलायला सांगितले, एक तर अशा ताई आहेत ज्यांना 5 वेळा उद्धव साहेबांनी खासदार बनवले, तिथे राखी बिखी बांधून सगळं झालं पण तिकीट काही मिळेना. उलटा ITने जाऊन मला वाटतं त्यांचे हे जप्त करून टाकले जी काही संपत्ती होती. असे अनेक लोक आहेत ज्यांना तिथे जाऊन काहीच मिळालं नाही. त्या संपर्कात होते मधल्या काळात भावना गवळी? नाही, बघा कोण होतं कोण नाही मला ह्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. पण आपण पाहिलं असेल तसं रामटेक बदललं गेलं, अनेक सीट तशा बदलल्या गेल्या. भाजपचं असेल किंवा मिंदे गटाचं आहे, ब्रीद वाक्य एकच आहे, ज्यांनी दिली आम्हाला साथ त्यांचाच केला आम्ही घात. आता मुंबईत बघा ना, गोपाळ शेट्टीजी देशभरातून सर्वात जास्ती लीड घेऊन जिंकून येणारे उमेदवार होते 2 वेळा. त्याच्या आधी अनेक वेळा नगरसेवक म्हणून जिंकलेले आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या स्तरावर काम केलेलं आहे. एका मिनिटात बदललं. भाजपचे अनेक कार्यकर्ते असे मी मोजून दाखवू शकतो ज्यांनी मूळ भाजप, वाजपेयी साहेबांची ती भाजप होती, अडवाणी साहेबांची भाजप होती, मुंडे साहेबांची भाजप होती, महाजन साहेबांची भाजप होती, त्यांच्यासोबत ज्यांनी आम्ही काम केलेलं आहे, ते अनेक कार्यकर्ते ह्या सरकारमध्ये कुठे स्थान आहे? ना केंद्रात आहे ना राज्य सरकारमध्ये. मगाशी विषय निघाला मुख्यमंत्र्यांचा, त्यांनी मधल्या काळामध्ये आरोप केला, तर कालही त्यांनी ठाण्यामध्ये बोलताना सांगितलं की आम्ही पक्षासाठी झटलो, आम्ही पक्षाच्या विचारांसाठी झटलो आणि आजही पक्षांच्या विचारांसाठी झटतोय. उलट पक्षी तुम्ही पक्षाचा विचार सोडलाय, हिंदुत्वाचा विचार. पक्षाचा विचार दिल्लीसमोर झुकणं कधीच नव्हता. पक्षाचा विचार कधी लाचारी करणं नव्हता. पक्षाचा विचार गुवाहाटी सुरत गोव्याला जाऊन नाचणं टेबलावर हे कधी नव्हतं. डरपोकपणा ज्यांच्यात आहे ते स्वतःला शिवसैनिक म्हणू नाही शकत. जर त्यांना बंड करायचं होता, हिंमत येऊन इथे सांगायची होती की चला आपण हे सोडायला पाहिजे, पण तसं न करता आपण पाहिलं असेल घाबरून कसे गेले, पळाले ते कुठे? गुवाहाटीला, त्याच्या आधी सुरतेला, गुजरातला जे पळाले आणि आता सगळे उद्योगधंदे पळवतात. हे कधी शिवसैनिकाचं रक्त नाही, हे गद्दारांचं रक्त होतं. त्यांचं म्हणणं की ते वारंवार म्हणजे हा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा समोर हा एक वाक्य समोर आलं, बऱ्याचदा भाजपकडनंही त्याचा वारंवार उच्चार केला जातो. शिंदेही त्याबद्दल सांगतात मुख्यमंत्री. त्यांचं म्हणणं की बाळासाहेब स्वतः असं म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझा शिवसेना नावाचा पक्ष मी बंद करेन, असं त्यांचं म्हणणं. तसं बिलकुल म्हणाले नव्हते. आपण पूर्ण व्हिडिओ पहा. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये जो त्यावेळी काँग्रेसच्या नेतेपदासाठी जे काही घोळ चालला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की असं जर घोळ झाला तर मी माझं शिवसेना बंद करीन. घोळ कधीपासून नव्हता, पण स्वतः वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे असताना त्यांनी प्रतिभाताई पाटलांना आणि मग प्रणबदांना जाहीरपणे एनडीएचा कॅन्डिडेट असताना देखील काँग्रेसच्या उमेदवाराला सपोर्ट केला होता, कारण चांगले उमेदवार होते म्हणून. अनेकदा असं झालेलं, इथे मुंबईच्या महापौरच्या पदी एकदा दिलेलं, तेव्हा जनसंघ सोबत होतं, तेव्हा देखील आम्ही दिलं पाठिंबा. कितीतरी अशा गोष्टी बघा. काँग्रेस हा काही विरोधी पक्ष जरी त्यावेळी असता तरी हा वैचारिक काही वेगळे असतील, पण आज आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो होतो. जे काही विचारधारा वेगळी वेगळी होती, तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्याही विचारधारेचे पक्ष असाल, तुम्ही देशाचा विचार नाही करणार का? तुम्ही संविधान रक्षणाचा विचार नाही करणार का? तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याचा विचार नाही करणार का? ज्या मिनिटाला भाजप संविधान बदलू इच्छितो, ज्या मिनिटाला लोकशाही संपवायची भाजपला, ज्या मिनिटाला भाजपला मित्रपक्ष नको आहेत, ज्या मिनिटाला मुंबई तोडायची भाजपला. आज आपण पहा, कालच झाली ही घटना, काल की परवा ईशान्य मुंबईमध्ये एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी प्रचार करायला कोणतरी चाललंय म्हणून ते आत घ्यायला तयार नव्हते. ही जी मस्ती आहे ना, ही भाजपमुळे वाढलेली आहे. हे कधी असं वातावरण मुंबईमध्ये नव्हतं. आणि मूळ गोष्ट हीच आहे की जेव्हा मुंबई विरोधी, महाराष्ट्र विरोधी कारवाई भाजप करायला लागतं, तेव्हा आम्ही त्या भाजपसोबत राहू नाही शकत. पण भाजपच्या काही नेत्यांनी निषेध पण केलाय की अशा प्रकारे थांबवणं, पण भाजपमुळे कारवाई करा. हे तुमचेच भाजपचे तुम्ही जे दिलेले आहेत, जे मुंबई विरोधी उमेदवार दिलेले आहेत, तुम्ही बघा, मिहिर कोटेचे असतील, पियुष गोयल असतील. एक तुम्ही मला सांगा, कधी पियुष गोयल साहेबांनी 10 वर्षात मंत्रिमंडळात केंद्राचं असताना मुंबईसाठी काही आवाज उठवलाय? अर्थमंत्री होते, कॉमर्स मंत्री होते, रेल्वे मंत्री होते. आत्ता नावं बदललीत रेल्वे स्टेशनची, स्थिती बदलली का कधी रेल्वे स्टेशनची? इथे येऊन पाहिलं? आता प्रचारासाठी रेल्वेवर चढलात, कधी तुम्ही खरोखर जाऊन उत्तर मुंबईत राहणार आहेत का? तुम्ही दक्षिण मुंबईत तुमच्या घरी नाही राहत, तुम्ही दिल्लीत असता. मूळ गोष्ट ही आहे, त्यांनी मायग्रेंट लेबरच्या ट्रेन आम्ही 23 मार्चला सांगत होतो त्या 16
त्या सोडल्या नाहीत, 1 मेला सोडले. त्याच्यामुळे अनेक मजदूर बिहारचे असतील, झारखंडचे असतील, छत्तीसगडचे असतील, बिचारे इथून चालत निघाले होते. उद्धव साहेबांना फेसबुक लाईव्ह आणि रेडिओमधून सांगायला लागलं, तुम्ही इथे थांबा, आम्ही तुमच्या आहोत, तुम्ही आमच्या आहात. तसंच सॉल्ट पॅनची लँड कांजूरमार्गची जी मेट्रो 6, मेट्रो 3, मेट्रो 4 आणि 14 साठी घेतली होती, आज आपण पहा तीच जागा ते मेट्रो 6 साठी घेतात. 10,000 कोटी महाराष्ट्राचे वाचले असते. तसंच आपण पाहिलं असेल, सॉल्ट पॅन आम्ही मागत होतो पंपिंग स्टेशनसाठी, मोगरा नाला नाही, तिथे माहुलचं पंपिंग स्टेशन, ते सॉल्ट पॅन लँड तरी 10 वर्षात कधी दिलं नाही. मग तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं सांगा. आज मिहीर कोटेच्या जी मुलुंडमध्ये सांगतात आम्ही पीएपी पीटीएस येऊ नाही शकणार, घेणार नाही. इथे सरकार तुमचं, उद्योगपती तुमचं, स्कीम तुमची आहे, का खोटं बोलता तुम्ही लोकांशी. तुम्ही मगाशी तो गुजराती सोसायटीमध्ये न जाण्याचा मुद्दा केला, अशीच एक जाहिरात पण काल खूप चर्चेत होती. हो, की मराठी इथे अलाउड नाही, ते मला वाटतं नोकरीमध्ये. हो, मागेही असा एक प्रकार झाला होता, एका महिलेला ऑफिस देण्यास नकार देण्यात आला. मुलुंड. आता तुम्ही मला सांगा, हे कधी आमच्या 2.5 वर्षाच्या काळात झालं का? चला आमच्या सोडा, कधी युपीच्या काळात झालं का, काँग्रेसच्या काळात झालं का? मूळ गोष्ट हीच आहे. फरक हाच आहे. आता आमचे जेव्हा आम्ही पाहतो पूर्ण जो कार्यकाळ होता आणि भाजपसोबत ती युती होती आणि आता फरक एवढाच आहे. युपीचं सरकार असताना आपण पाहिलं असेल, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर इथे बीकेसी देणार होतं, प्रस्तावित केलं होतं. काँग्रेसनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी प्रस्तावित केलं होतं की ते मुंबईत यावं. भाजपचं सरकार आल्यानंतर इकडून रद्द केलं, पाठवलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून सवलती दिल्या तिथे. अजूनही कोणी तिथे जात नाही, पण गिफ्ट सिटीच्या सवलती तिथे लागू आहेत. आणि इकडे जो भूखंड होता, मुंबईला आणि महाराष्ट्राला तो रेव्हेन्यू मिळालं असतं, उत्पन्न मिळालं असतं, तो भूखंड दिलाय फुकटात बुलेट ट्रेनला. बुलेट ट्रेन चालली कुठून? मुंबईवरनं नागपूरला नाही चालली, मुंबईवरनं कोल्हापूरला नाही चालली, मुंबई दिल्ली नाही आहे, मुंबई अहमदाबाद आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही सर्वे घ्या कुठेही, आपल्यातून किती मुंबईकर अहमदाबादला जाऊन धंदा करणार होतो? हे उद्योग सगळे हलवायला तिथे, बाकी काही नाही आहे. पण मी एक सांगू, मला हा तुम्ही आता बोलतात म्हणून अचानक मुद्दा मला डोक्यात आला की एकेकाळी मग महाराष्ट्रातले काही पक्ष, फॉर एक्झाम्पल मनसे, बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरती खूप विरोध करत होती. तुमचाही आज तोच मुद्दा आहे, जे मुद्दे तुम्ही आज मांडतात तेव्हाही तेच मुद्दे मांडले गेले. पण आज बिनशर्त पाठिंबा त्यांचा, आज बिनशर्त पाठिंबा. आणि मी हे म्हणजे मी मनसेच्या नेत्यावर कधी नाही बोलत, कारण ते एक डिसेन्सी आम्ही पाळत असतो. पण एक आहे, मी कार्यकर्त्यांना विचारत आहे मनसेच्या, मी हे पहिल्या दिवसापासून विचारत आहे की तुम्ही जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे भाजपला आणि त्यांच्या मिंदी गटाला आणि मग जे काही राष्ट्रवादीला वगैरे, त्याच्यात बिनशर्त पाठिंबा म्हणजे जसं काल जी घटना झाली त्या गुजराती सोसायटीमध्ये असेल. बघा, गुजरात किंवा गुजराती समाजशी आमचं काही भांडण नाहीये, पण इथून उद्योग जेव्हा तिथून उचलले जातात आणि तिथे नेले जातात, तिथे मी नडणार. इथे अशा घटना जर झाल्या तर मी नडणार, नाहीतर आमचेच आहेत ते सगळे. पण आज आपण पाहत असाल, ती जी घटना झाली किंवा ती जॉबची घटना जी झाली किंवा सगळे उद्योगधंदे जे गुजरातला चाललेले आहेत, ह्याला पण बिनशर्त पाठिंबा आहे का? कारण तुमचं भाजपला मत म्हणजे ह्या पॉलिसीला की इकडचे महाराष्ट्रातले उद्योग उचला आणि गुजरातमध्ये न्या, त्याला बिनशर्त पाठिंबा आहे. आणि मी भाजपच्या लोकांना देखील विचारत आहे, ज्या उत्तर भारतीयांना मनसेनी मारलं असेल अनेक वेळा, एकदा नाही अनेक वेळा, तो पाठिंबा घ्यायला तुम्ही आता तयार आहात? मी जैन समाजाला विचारत आहे की ज्या मनसेनी तुमच्या देरासर समोर चिकन टांगून आंदोलन केलं होतं, बघा, कोणी काय खावं काही ना खावं, ह्याच्यात माझी पण भूमिका ही आहे की कोणी कोणाला सांगू नाही शकत. ना सरकार सांगू शकतं, ना कोणाला समाज धर्म सांगू शकतो की तुम्ही काय खायचं काय नाही खायचं. पण ज्या मनसेच्या लोकांनी देरासर बाहेर चिकन वगैरे टांगून आंदोलन केलं होतं, तीच मनसे आता भाजप बरोबर आहे. जैन समाज काय भाजपसोबत राहणार का, हा विचार करणं गरजेचं आहे. पण मग सेनेची याच्यावरती काय भूमिका? हा गुजरात, तुम्ही म्हणता गुजराती, पण आमच्यात मग तुमची हिंदुत्वाचं जर लार्जर पिक्चर होतं नाही, मी सांगतो हे जे कोणी या देशहिताचा विचार करतील, जे सगळ्यांना एकत्र घेऊन चालतील, ते आमच्यात. पण अशा जर घटना घडायला लागल्या महाराष्ट्रात तर हे चालणार नाही. मधल्या काळात हा थोडा शिवसेनेचा जो आक्रमक मराठीचा मुद्दा होता तो मागे पडला असं तुम्हाला वाटतं? कारण आम्ही सांगतो, आम्हाला असं का वाटतं, म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा दाक्षिणात्य अतिक्रमण मुंबईत होतं, बाळासाहेबांच्या काळात जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती, तेव्हा मराठी मुलांचे जॉब्स हे दाक्षिणात्य घेऊन जात आहेत का, तिथे त्यांना स्थान मिळत नव्हतं म्हणून एअर इंडियाचा मोर्चा असेल किंवा बँकांवरती झालेली आंदोलनं असतील, हॉटेल्सची आंदोलनं असतील, तेव्हा केली होती. मधल्या काळात थोडंसं 87च्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा आल्यामुळे मराठीचा मुद्दा पाठी पडला आणि मग त्याच्यामुळे मला वाटतं गरज नव्हती. कारण आपण पाहिलं असेल आज पण सगळीकडे, सगळ्या हॉटेलमध्ये जा, पंचतारांकित हॉटेल असतील, 3 स्टार हॉटेल असतील, रिसॉर्ट्स असतील, सगळीकडे आपले भूमिपुत्र काम आलेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं आपण आज एका मोठ्या पदावर आहात चॅनलच्या, अनेक पत्रकार जे आहेत ते मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. इंग्लिश डेलीजमध्ये मी पाहतो की आपले मराठी लोक मोठ्या पदांवर आहेत. IPLचे टीम्स असतील, ISLचे असतील, तिथे आपले मराठी लोक, ही दारं खुली झाली कारण त्यावेळी शिवसेनेने आंदोलन केले. का विचारला? आता गरज नाही त्याची. भाजप सोबत आल्यामुळे तुम्हाला मराठीच्या मुद्द्याशी कॉम्प्रोमाइज करावं लागलं? बिलकुल नाही. बघा, भाजप करू शकतं कॉम्प्रोमाइज. नाही, तुम्ही जेव्हा सोबत आलात मधल्या काळामध्ये, नाही, तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा भाजपच्या विरोधात किंवा कुठच्याही पॉलिसीच्या विरोधात बोलायचं झालं तेव्हा बोललोय. नाणार असेल, जैतापूर असेल, वाढवण असेल, आम्ही बोललो विरोधात आणि तसं आंदोलन पण केलेलं आहे. भाजप भ्रष्टाचारी लोकांबरोबर कॉम्प्रोमाइज करू शकतं किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करू शकतं.
शिवसेना कॉम्प्रोमाइज नाही करणार. शिवसेनेची भूमिका हीच राहिलेली आहे की भूमिपुत्रांना पहिला अधिकार असतो त्यांच्या तिकडच्या लोकांवर, म्हणजे तिकडच्या जे काही जॉब्स वगैरे आहेत, आणि ते होत आहे. आज आपण बघा कर्नाटकामध्ये पण तसंच झालेली भूमिका, तिकडच्या काँग्रेसनी पण तीच भूमिका आणली. वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये कायदा पडे ना त्याची आहे ना, 80% आपल्याकडे पण इम्प्लिमेंट झाला नाही. झाला, आमच्या वेळी झाला. जे उद्योगधंदे महाविकास आघाडीच्या काळात इथे येणार होते त्याला 80% भूमिपुत्रांना जॉब्स मिळाले असते. म्हणून तर वेदांता फॉक्सकॉन हलवला भाजपने तिथे, म्हणून तर एअरबस टाटा असेल, बलड्रग पार्क असेल हलवलं. तुम्ही जे म्हणतात ना की वेदांताचा प्रोजेक्ट किंवा जी प्रोजेक्ट गुजरातला गेले मधल्या काळामध्ये, असं म्हटलं जातं की त्याची प्रोसेस ही तुमच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती आणि तुमच्या सरकारने त्याच्यावरती कारवाई न केल्यामुळे किंवा जास्त वेळ घेतल्यामुळे हे प्रकल्प गुजरातला गेले. चला दोन्ही बाजूनी आर्ग्यू करू शकतो. आम्ही ढकललं असेल त्यांना, मग तुम्ही महाराष्ट्रात सत्ता काबीज करून काय मिळवलं? एवढी महाशक्ती तुमच्या मागे होती, खुर्ची कमवायला तुमच्या मागे होती, पण महाराष्ट्रासाठी काही घेण्यासाठी काही मागे नव्हती महाशक्ती. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे सत्य आहे की आमच्या काळी ही प्रोसेस सुरू झाली. एअरबस टाटा असेल, आम्ही मागणी केली होती तेव्हा, स्वतः मला वाटतं भुजबळ साहेब तेव्हा होते आमच्यात, त्यांनी केली होती, गडकरी साहेबांनी केली होती, मी केली होती, सगळ्यांनी केली होती की महाराष्ट्रात हा प्रकल्प यावा. मग काय झालं पुढे त्याचं? बलड्रग पार्क, केंद्र सरकारकडे महाराष्ट्राने ऍप्लिकेशन केलं. 3 बलड्रग पार्क या देशात येणार होते. मेडिकल डिव्हाइस पार्क 3 येणार होते. 3 त्याच्यातून एक भाजपला गुजरातला मिळालं, दोन्ही बाकीचे भाजपच्या राज्यात गेले. महाराष्ट्राला का नाही मिळालं? तसं पाहायला गेलं तर बलड्रग्समध्ये असू, औषधांमध्ये किंवा मेडिकल डिव्हाइसेसमध्ये असू, दोन्हीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. आपल्याकडे पोर्ट आहे, कनेक्टिव्हिटी सगळं आहे, कॉर्पोरेट हाऊसेस इथे आहेत, सगळे त्यांचे हेडक्वार्टर्स इथे आहेत. मग आम्ही जेव्हा अप्लाय केलं होतं साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, त्या 2022च्या जूनमध्ये सरकार पडलं आणि नंतर जी अलॉटमेंट झाली या बलड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्कची, ती का दिली तुम्ही भाजपच्या राज्याने? मुख्यमंत्री दावोसला गेले होते, तिकडनं दावोसला गेले, 24 तासात 40 कोटी खर्च केलाय. पण त्यांनी तिकडनं खूप मोठं इन्व्हेस्टमेंट आला असा दावा त्यांनी केला. परवा भाषणात बोलले 5 लाखची इन्व्हेस्टमेंट आणली. स्लिप ऑफ टंग असेल आधी तरी तुम्ही आपण काय, एक मिनिट, स्लिप ऑफ टंग ह्या पदावर तुम्ही बसून करू नाही शकत. जे पद तुम्ही चोरीने खेचलेलं आहे त्याच्यावर बसून तुम्ही अशा हे नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे विधान भवनात जुलैच्या अधिवेशनात, जुलै 2022ला जेव्हा सत्ता त्यांनी काबीज केली होती, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्यानंतर त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला येतो, जसं की हा कॉन्ट्रॅक्टर आहे. नंतर त्यांनी सांगितलं 4 लाख कोटी गेले होते, इथेच आकडे चुकले होते, 2.25 लाख कोटी होते. 1 लाख रोजगार निर्माण झाला असता. जर माझ्यासारख्या साध्या आमदारालाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या तरुण मुलामुलींना माहिती आहे, मुख्यमंत्र्यांनी माहिती नाहीये. तुम्ही आव्हान देताय? आव्हान नाही, मी तर चर्चा करायला तयार आहे. मी कोणी आव्हान दिलं? ते तर एवढे महाशक्ती घेऊन फिरतात सगळीकडे. तुम्ही कोविड काळातला उल्लेख निघाला. कोविड काळातला जो पिरियड आहे याच्याबद्दल 2 गोष्टी तुमच्याबद्दल, आता म्हणजे स्वतः पंतप्रधान आहे त्याच्याबद्दल बोलतात आणि मधल्या काळात तुमच्या पक्षाला सोडून गेलेले नेते त्यांनी पण आरोपला. एक म्हणजे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले नाहीत, त्यांना फक्त फेसबुक लाईव्ह करणारे मुख्यमंत्री म्हणून वारंवार मुख्यमंत्री त्यांच्याकडे उल्लेख करतात. हे घरात बसणारं सरकार नाही, हे बाहेर पडणारं सरकार आहे. तुम्ही त्या काळात होतात मुख्यमंत्र्यांसोबत. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? मला वाटतं ही भाजपची पोटदुखी आहे आणि हे भाजपची पोटदुखी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं कौतुक होते म्हणून नाही, महाराष्ट्राचं कौतुक झालं जगभरात म्हणून त्यांची पोटदुखी आहे. धारावीचं कौतुक जे WHO केलं ते कोणी दुसऱ्या शहराचं केलं नाही, भाजप शासित म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने धारावी मॉडेलचं, म्हणून भाजपची पोटदुखी आहे. जशी परिस्थिती सुरतमध्ये होती, अहमदाबादमध्ये होती, उत्तर प्रदेशमध्ये होती, आपण पाहत होतात कसे चित्र होते. नंतर भाजपने सांगितलं, धमकवलं काही चॅनल, जर तुम्ही दाखवलं तर याद राखा तुमचं चॅनल बंद करू. ही चित्र महाराष्ट्रात नव्हती म्हणून त्यांची पोटदुखी आहे. पण मग ते फेसबुक लाईव्ह याच्याबद्दल 100% केलं आणि फेसबुक लाईव्हमुळे घरोघरी गेले त्याच्यामुळे कौतुक झालं. आपण आठवा ना किती वेळा, म्हणजे एकदा तर ते जेव्हा जनता कर्फ्यू नंतर महाराष्ट्रात जेवढा गोंधळ उडालेला, देशभरात गोंधळ उडाला होता की आता काय करायचं, कारण त्यावेळी सांगितलं आज रातचे सब बंद, आज रात्रीपासून 8 वाजल्यापासून सगळं बंद, जसं डिमॉनिटायझेशन होतं. तेव्हा रात्री उद्धव साहेबांना फेसबुक लाईव्ह करायला लागलं आणि सांगितलं लागलं की महाराष्ट्रामध्ये आपण पहिलंच स्टॅगर्ड लॉकडाऊनमध्ये चाललो होतो. ह्यांनी सगळं बंद करून हात वरती केले. लोक रस्त्यावर होते त्या दिवशी, भाज्या घ्यायला, मग काही अजून काही वस्तू घ्यायला वगैरे, स्टॉकअप करायला. पण आपण पाहिलं असेल तो जो गोंधळ शांत केला तो उद्धव साहेबांच्या फेसबुक लाईव्ह नंतर झाला. जे मजदूर चालले होते ते शांत झाले फेसबुक लाईव्हमुळे. जी काही गोंधळ, किंवा उद्धव साहेब हे पण सांगायचे तुम्हाला की तुम्ही जर वयस्कर असाल किंवा तुम्हाला काही अजून काही हे असेल, काही त्रास असेल तर घरी व्यायाम कसा करायला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, जी भीती असायची मनातली ती दूर केली. आणि उद्धव साहेब प्रत्येक फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्ट बोलायचे, खरे आकडे द्यायचे, कुठेही केंद्र सरकारसारखे खोटे आकडे दिले नाहीत. पण त्याच्यामध्ये दुसरा त्यांचा भाग होता की कोविडमध्ये भ्रष्टाचार झाला. स्वतः पंतप्रधान बोलत आहेत, त्याच्यातले काही आता तुमचे एक उमेदवार आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे.
स्पेशली खिचडी घोटाळा हा वारंवार आता उल्लेख समोर काढला जातोय. नाही, म्हणून मी सांगतो ना, चला आपल्याला चौकशी करायची ना, तर ठाणे महानगरपालिकेची करू, नागपूरची करू, सुरतची करू, पीएम केअर फंडची करू. का करायची नागपूर मी हेच सांगतोय. महत्त्वाची गोष्ट बघा, त्याच्यात पहिली गोष्ट ही आहे की आज हे सगळे आरोप जे लावले जातात ते एवढ्यासाठीच लावले जातात कारण महाराष्ट्राची बदनामी व्हावी, जे कौतुक झालं महाराष्ट्राचं ते नाही व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे राजकीय आरोप आहेत, ज्या मिनिटाला हे भाजपात जातात, ज्याच्यावर एकावर आरोप केले होते, फडणवीस साहेबांनी विधानभवनात भाषण केलं होतं, ते आज उमेदवार आहेत. म्हणजे हा जो दुटप्पीपणा आहे ना, हा जो चेहरा आहे भाजपचा खोटं बोलणारा, तो आम्ही लोकांसमोर आणतोय आणि लोकांना माहिती आहे की जे झालं ते लोकांसमोर आहे. मधल्या काळात एक स्टेटमेंट आलं होतं, देवेंद्र फडणवीस तुम्हाला ग्रूम करत होते मुख्यमंत्री पदासाठी. असं नशीब झालं नाही, मी नंतर पक्ष फोडायला लागले असते, फॅमिली फोडायला लागले असतं, बदला घ्यायला लागलं असतं, मी तसं व्हायचं नाही कधी. पण तुमचं मला एक सांगा आधी, म्हणजे मी आता थोडंसं परत जातो 2014 ते 19 काळात. मला तुमचे इक्वेशन्स खूप वेगळे वाटायचे फडणवीस. म्हणजे आपण एका कॉन्क्लेव्हमध्ये भेटलो, तुम्ही सोबत आला होतात त्या कार्यक्रमाला. म्हणजे आम्हालाही तेव्हा असं वाटतं की खरंच तुम्ही पुढच्या 19ला जेव्हा सरकार एकत्र येईल तुम्ही दोघं सोबत असाल. बरोबर आहे. पण कमलेशजी, आपण मला सांगा, आजही आम्ही कोणावरही वैयक्तिक राग ठेवून नाही. जे काही आमच्यासोबत घडलं ते घडलं, ते लोकांसमोर आहे. तरी कुठेही विंडिक्टिव्ह नेचर आमचं नाही आहे ना, वैयक्तिक राग ठेवून असतो. पण आपण पाहाल, एक आज फडणवीस साहेबांचं जर आपण एक त्या व्यक्तीचं बोलायचं झालं, सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला. आज त्यांच्याच पक्षातले लोक ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला, मग विनोद तावडेजी असतील, पंकजा मुंडेजी असतील, चला ह्यांना कुठेतरी रिहॅबिलिटेशन मिळालं, पण प्रकाश मेहताजी असतील, अनेक असे नेते आहेत, राजपुरोहितजी असतील, अनेक भाजपचे नेते असे आहेत जे आज कुठे आहेत. महाराष्ट्रातले नागरिक म्हणून तुम्ही मला सांगा, गेल्या 2.5 वर्षात, बाकीचं सगळं सोडून द्या, बाकीची मोठी लिस्ट आहे महाराष्ट्रातून काय केलं, गेल्या 2.5 वर्षात जेवढा महाराष्ट्रावर अन्याय झाला, तुम्ही महाराष्ट्र म्हणून का भाजपला मतदान कराल? पण हा तुमच्या पॉलिटिकल नरेटिव्हचा भाग झाला? बिलकुल नाही. नागरिक म्हणून मी सांगतोय, नागरिक म्हणून मी सांगतो. चला, जे व्यापारी आहेत ना रस्त्यावर, ज्यांनी भाजपला कधीतरी मतदान केलं असेल त्यांना विचारा, जीएसटीचा त्यांना फायदा होतो की त्रास होतोय? जीएसटी तर पीएमएलए मध्ये आणलाय. आज ज्या महिला आहेत त्यांना विचारा तुम्ही की अत्याचार वाढत चाललेत की नाही. तो रेवण्णासारखा राक्षस एका बाजूला फिरतोय, तो जर्मनीला पळालाय. या भाजपच्या राज्यात आम्ही राहायचं? शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. ज्यांना सांगितलं होतं 2022 पर्यंत तुमचं उत्पन्न दुप्पट होईल. प्रधानमंत्री आवास योजनेत एकाला तरी घर मिळालंय का महाराष्ट्रामध्ये? विचारा. आज कोणीही खुश नाही या राज्यामध्ये. तुम्ही मगाशी उल्लेख केला की सगळे इम्पोर्टेड आहेत, त्यातले बरेच तुमच्याही पक्षातनं गेलेत. मला थोडंसं वेगळं पद्धतीने विचारायचं, ही लोक सोडून जातात, त्यातली तुमची जी काही लोक आहेत ती सोडून गेलीत, हा भाग एक हा झाला वन वे ऑफ लुकिंग ॲट इट. पण तुम्ही त्यांना थांबवू शकला नाही तुमच्यासोबत, हे तुम्हाला वाटत नाही का की ही सगळी मंडळी गेली, आपण यांना थांबवण्यात कुठेतरी कमी पडलो, अपयशी ठरलो? काय की एक आहे, आपण पाहिलं असेल त्यावेळी पण उद्धव साहेबांनी जी भूमिका घेतली होती की जे एवढं पळायला तयार आहेत, स्वतःचे जीव वाचवायला, स्वतःचं जे काय आहे ते वाचवायला, जी काही संपत्ती त्यांनी गोळा केली असेल आम्हाला माहिती नव्हतं, पण आता जे समोर येते लोकांच्या ईडीच्या चार्जशीटमधून वगैरे वगैरे, हे जे सुरतला पळून जाऊ शकतात, त्यांच्यात एवढी पण हिंमत नाहीये की एक नोटीस आली की ततपप होतं यांचं, गुवाहाटीला जाऊ शकतात. जे उद्धव साहेबांनी राजीनामा दिला म्हणून गोव्याच्या टेबलावर कुठच्या स्थितीत नाचले तुम्ही बघितलं, घाणेरडा डान्स केला त्यांनी. हे अशा लोकांना आमच्यासोबत ठेवून तरी काय उपयोग आहे? आज उद्धव साहेब जे आहेत, खरे बोलणारे आहेत, स्पष्ट आहेत, सुसंस्कृत नेता आहे. ह्या व्यक्तीबरोबर हे अशी लोक असणं, किंवा मला पण आता घाण वाटायला लागली काही काही जे आमच्यात होते, जसे वागतात आता, जसे ते एक्स्टॉर्शन करतात किंवा जे काही आहे, मला घाण वाटते त्यांचे जे सगळे कॅरेक्टर बघून. एक इथे दक्षिण मुंबईमधले दुसरे रेवण्य आहेत जे मिंदी गटातून उभे आहेत. हे सगळे जे आरोप झाले, जे क्लिप्स फिरत आहेत, जे त्यांनी प्रकार केलेले आहेत, जशी बोली लावली अनेक पदांसाठी, हे सगळं बघून ऐकून मलाही घाण वाटायला लागलं. आणि म्हणून आम्ही सांगितलं ना की अशा कॅरेक्टरचे लोक आम्हाला नको आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात टू द पॉईंटला एक मुलाखत देताना ते म्हणाले की तेव्हा तुमच्याकडनंही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरून, आणि यांना कशाला सोबत घेताय, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आम्ही सोबत यायला तयार आहोत, असं काही घडलं होतं? आणि मला परत ग्रूम करा. मला वाटतं बघा आता काय झालंय की जेवढं ते एक्सपोज होत चाललेत, जेवढं ते इंटरव्ह्यू देतात, जेवढं भाषण करतात, ते एक्सपोज होत चाललेले आहेत. आज विश्वासार्थीमध्ये उद्धव साहेब एका बाजूला ठेवा आणि अख्खी भाजप एका बाजूला ठेवा, जे आत्ताचे नेते आहेत. पोल घ्या, कोणावर लोकांचा विश्वास आहे. पण असं काहीच घडलं नव्हतं. किती कोणी काही बोलू शकेल ना, उद्या सांगतील की आम्ही इथे गेलेलो तिथे गेलेलो, हे सगळं चालू असतं. भाजपचं तुम्हाला ट्रोल मशीन माहिती आहे, तर नेते होतात त्यांचे ट्रोल्स. पण मूळ मुद्दा हा आहे की तुम्हीच मान्य केलं एका इंटरव्ह्यू मध्ये की मी परत आलो, पण 2 पक्ष फोडून आलो, एक परिवार फोडून आलो आणि बदला घेतला. ही जी भावना आहे ना, ही कधीही महाराष्ट्रात नव्हती. हे राजकारण कधीही एवढं खराब नव्हतं. पक्ष फोडणं असेल, पक्ष चोरणं असेल, चिन्ह चोरणं असेल. आज तुम्ही विचार करा उद्धव साहेब काय विचार करत असतील.
की ज्या माणसानं सगळं काही दिलं त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये, तिकीट दिली, सामाजिक ओळख दिली, राजकीय ओळख दिली, पदं दिली, मंत्रीपदं दिली, ते जेव्हा असे बोलतात आणि वागतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा पवारसाहेब काय विचार करत असतील. त्यांच्या वयात ज्यांनी पावसात उभं राहून भाषण दिलं, ज्याच्यामुळे हे सगळे जिंकले, तेच त्यांना सोडून गेले, पक्षात क्लेम करतात. त्यांचं परिवार फोडण्याची हिंमत त्यांनी केली. शिंदे पण तेच म्हणतात की मलाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मलाही मुख्यमंत्रीपद ऑफर केलं होतं. 20 मेला तर हे उद्धव साहेबांनी पण सांगितलेलं आहे. जेव्हा ते रडत आले वर्षा बंगल्यावर, त्यांना विचारलेलं की हे काय चाललंय नक्की तुमचं, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय का, तुम्ही कशासाठी हे सगळं खोके बिके चाललंय, कारण ही सगळी बातमी तर येत असते मुख्यमंत्र्यांपर्यंत. आणि त्यांनी तेव्हा सांगितलेलं नाही, मी तर नुसतं थोडं भाजपला फसवण्यासाठी करतोय, माझ्यावर खूप प्रेशर आहे. हे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये बोलले, उद्धव साहेब स्वतः बोललेले आहेत. पण वाटतं आता फ्लॅशबॅकमध्ये जाण्यापेक्षा आत्ता जी स्थिती आहे, चला तुमच्याकडे तुम्ही मुख्यमंत्री बनलायत ना, मग सांगा मला की तुम्ही उद्योग का नाही आणू शकलात महाराष्ट्रामध्ये. मग सांगा मला की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा सांगता, तुमच्या शेतात 2 हेलिकॉप्टर जातात, मग माझ्या बाकीच्या शेतात का नाही जात. जिथे गाव नव्हतं, जिथे मूळ तुमचं शेतच नव्हतं किंवा काही थोडी जमीन असेल, आज हजारो एकर झाली आहे गेल्या समृद्धीच्या 10 वर्षात. हे सगळं होत असताना बाकीचे शेतकरी का आत्महत्या करतात. तुम्ही सगळे कॉन्वॉय घेऊन फिरता, ताफे घेऊन फिरता, तुमच्यात कोणी लगेच आलं की त्यांना Z+ दिली जाते, 10 बॉडीगार्ड दिले जातात. मग महिलांवर अत्याचार का वाढत चाललेले आहेत, का ती कोयता गँग आणि अमुक गँग तमुक गँग वाढत चाललेले आहेत. हे प्रश्नाचं उत्तर ते कधीतरी देणार आहेत की नाही. पण त्यांचं म्हणणं हा दुसरा आहे की आम्ही सोडून गेलो, पळून गेले, जे त्यांचं असेल ते तुमचा त्या दिवशीचे ते पळाले कसे मला माहिती आहे. ठीक आहे, जाऊ दे, कसे पळाले सांगा तुम्ही. माहिती पण म्हणून सांगत नाही आधी तरी, एकदा सांगेन. नाही, हे न सांगण्यामागचं कारण काय, एकदा सांगेन मी. योग्य वेळेची वाट बघताय की योग्य वेळ नाही, संधीची वाट. आता निवडणूक आहे, निवडणुकीत टू द पॉइंट बोलणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं की तेव्हा तुम्ही म्हणतात ते सांगेन मी, कारण ते सगळे किस्से खूप आहेत. पण त्यांच्याशी लाज वाटेल सांगितलं. एक मला की त्याच्यानंतर आजतागायत काहीही संपर्क नाही, कधीच संपर्क यायची वेळ आली नाही. अनेकदा मी वेगळ्या वेगळ्या फोरम्सवर गेलोय, चॅनल्सवर गेलोय, कॉन्क्लेव्हवर गेलोय आणि त्यांना सांगितलं आम्हाला दोघांना एकत्र बोलवा. मी गद्दारीबद्दल एक शब्द नाही काढणार, आमच्याबरोबर काय केलं ते नाही काढणार, महाराष्ट्राबद्दल ते करत आहेत त्याच्यावर बोलेन, चर्चा करेन. मी व्यक्तिगत म्हणतो, संपर्क कधीच झाला नाही त्यानंतर त्यांच्याशी कधी बोलण्याचा लोकांबरोबर संपर्क करून काय उपयोग आहे. कधी वाटलं नाही की बाबा कधी बोलावं, राजकारणाच्या बदलती परिस्थिती काय, त्यांनाही माहिती ते का पळाले, आम्हालाही माहिती ते का पळाले. पण ते असे वागतात का, त्यांचं मन मोठं असतं, काळं नसतं, तर ते वागलेच नसते. पण जर तर आता विचारून काय, त्यांचं मन छोटं आहे, मन काळं आहे. पंतप्रधान मधल्या काळात त्यांचा एक इंटरव्ह्यू आला होता एका वाहिनीला, तेव्हा ते म्हणाले की माझे खूप चांगले संबंध आहेत ठाकरे परिवाराची. पण हां, त्यांनी असं एक म्हटलं की जेव्हा उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं त्या काळात परिवाराने त्यांना संपर्क करून कन्सल्ट केलं की ऑपरेशन करायचं की. बघा काय ना, काही विषयावर आम्ही जास्ती बोलत नाही, त्या काळावर तर आम्ही बोलतच नाही, कारण आम्हाला त्याच्यावर त्यावेळीपासून म्हणजे कधी बाहेर सांगता नाही आलं, कारण तेव्हा मुख्यमंत्र्याचाच परिवार अशा काळातून चाललं, तर महाराष्ट्र कोविड काळातून चाललं, तेव्हा आम्ही सगळं सांभाळायचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, मला वाटतं काही एक वयाचा मान ठेवून मी बोलणार नाही, काही गोष्टी खोडण्याचा प्रयत्न करणार नाही. पण एक आहे की एवढं सगळं माहिती असतं ना भाजपला, जर माहिती असेल, मग तुम्ही माझ्या वडिलांसोबत, तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत आणि एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासोबत असं का वागलात. ते म्हणतात की उद्या जर काही अडचण आहे तर सगळ्यात पहिले मी उभा राहीन त्यांच्यासोबत. पण आज आपण पाहताय की महाराष्ट्राच्या अडचणीतून चाललेलं आहे आणि आम्ही हाच प्रयत्न करतो विचारायचा की आज मोठे मोठे नेते भाजपाचे 2-2 दिवस येत आहेत, महाराष्ट्रात ठाण मांडून बसत आहेत. 2019ला जेवढ्या सभा झाल्या होत्या तेवढ्या दुप्पट सभा फेज 2 पर्यंत झालेल्या आहेत. हेच तुम्ही कोविडच्या काळात का नाही आलात, हेच तुम्ही तोक्तेच्या वेळी का नाही आलात, तेव्हा तुम्ही गुजरातला गेला होता, 1,500 कोटी तिथे दिले होते, मग आम्हाला महाराष्ट्राला का नाही दिली मदत, नुकसान इथे पण झालं. पण हे ते इंग्रजीत म्हणतात काय, ते एक्सटेंडिंग अन ऑलिव्ह ब्रांच, काय ते टाळीसाठी हात पुढे करतात असं वाटतं. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत भाजप संविधान बदलू इच्छितो, लोकशाही संपवू इच्छितो, तोपर्यंत आम्ही जाणार नाही सोबत. संविधान हे सर्वात मोठं धर्मग्रंथ आहे आपल्या देशाचं आणि ते आपण मानलंच पाहिजे. ते तुम्ही बदलू शकत नाही, ते तुम्ही रद्द करू शकत नाही. त्यांचा राग एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्ती महाराष्ट्रातली एका गरीब कुटुंबातली संविधान लिहूच कसं शकतं आणि भाजप मान्यच कसं करेल, ते हा राग आहे त्यांचा मुळात. तुमचा मधला म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एकदा त्यांची पंतप्रधानांसोबत भेट झाली, त्याच्यातही परत जाण्याबाबत चर्चा झाली. आत्ताही आम्ही ऐकत होतो मधल्या काळात की तुम्ही आणि तुमच्या मातोश्री जाऊन पंतप्रधानांना अलाहाबादमध्ये काय कुठेतरी भेटलाच जाऊन, असं काही झालंय का तुम्ही? असं गरज नाही ना, आम्ही आहोत ते लोकांसमोर आहोत. कदा असा संपर्क मधल्या काळात कुठलाही कधी नाही, दिल्लीशी कधी नाही. उद्या कसं वाटतं तुम्हाला हे चित्र? आज देशात उद्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसणार. बरं,
मी परत येतो म्हणजे मुद्द्याकडे. मगाशी आपला मुद्दा मुख्यमंत्र्यांचा होता. ठाण्याबद्दल एक विषय आम्ही कालच त्यांचं एक भाषण ऐकत होतो आनंद दिघेंबद्दल. कारण ठाण्याची निवडणूक येते आहे. ठाण्यात आनंद दिघेंचा एक फार महत्त्वाचा तिथे भाग असतो ते प्रचाराचा नेहमी. म्हणजे हे सरकार आल्यापासून बऱ्याचदा आनंद दिघे एक आम्ही त्यांना आनंद दिघे 2.0 म्हणजे नव्यानं रिवाईव्ह झालं आहे. आनंद दिघेंचं काम ठाण्यातलं मोठं होतं, पक्षासाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं. पण वारंवार असं भासवलं जातं, कालही म्हटलं गेलं की आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीची चौकशी केली गेली, त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता असे आरोप केले जातात. तुम्ही गेले किती मला सांगा? 2004 पाहिजे 3-4 आसपास. त्यानंतर तिकीट कधी मिळालं आहे ना मिंदेनं? 4ला पहिल्यांदा. पहिला आमदार कोणी केलं मग? दुसऱ्यांदा तिकीट कधी मिळालं? 9ला कोणी दिलं तिकीट? नंतर 14ला तिकीट कोणी दिलं? जिल्हा प्रमुख 2010ला कोणी केलं? हे सगळं झाल्यानंतर मंत्री कोणी केलं? 5 वर्ष मंत्री MSRDC खात्याचे राहिलात. नंतर युडी खातं कोणी दिलं? मला तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात सांगा एक मुख्यमंत्री ज्यांनी युडी खातं स्वतःचं बाजूला काढून दुसऱ्या मंत्र्यांना दिलं. पण ते सगळं एक मिनिट, हे सगळं उद्धव साहेबांनी केलं. मग एवढी वर्ष तेव्हापासून आतापर्यंत काही डोळे बंद होते का तुमचे? तुम्ही झोपला होतात का? की स्वतःशी खोटं बोलत राहिलात की मला पदं पाहिजेत, मला हे पाहिजे ते पाहिजे, ओरबाडायचं म्हणून आमच्यासोबत राहिलात? सगळी जी मजा मस्ती होती, सगळी जी पदं घ्यायची होती ती घेतली आणि आता तुम्ही उठून लोकांची खोटं बोलता? एवढी तरी लाज ठेवायला पाहिजे त्यांनी की खोटं बोलायचं तर काय बोलायचं हे भाजपकडून शिकायला पाहिजे. भाजप कसं खोटं बोलतं, अच्छे दिन आएंगे, हे जे खोटं बोलत आहेत. मग एवढं सगळं जर तुम्हाला राग आला असेल आणि आम्ही जर असं वागलो असू, मग 20 वर्ष आमच्यासोबत जे तुम्ही होतात मजा मस्ती करायला, सगळी पदं घ्यायला, जी इतरांना पदं मिळाली ते तुम्ही ओरबाडून घेतली होती. सगळी पदं, राजकीय ओळख तुमची उद्धव साहेबांनी दिली, तिकीट तुम्हाला उद्धव साहेबांनी दिलं, सगळं जे काय ते उद्धव साहेबांनी दिलं. मंत्रीपद देखील उद्धव साहेबांनी 2014ला दिलेलं आहे सरकार आल्यानंतर. हे उद्धव साहेबच तेव्हा अध्यक्ष होते ना पक्षाचे, कोणालाही दुसऱ्याला देऊ शकले असते. पण तुम्ही मंत्रिपदाचा उल्लेख करतात, त्यांचं म्हणणं की त्यांच्या मंत्रिपदामध्ये तुमचा फार इंटरफिअरन्स असायचा. बघा आता काय की ह्या गोष्टी जेवढं बोलतायत तेवढं मला आनंद होतोय. कारण माझ्या मुंबईसाठी मी हे ठामपणे ठळकपणे सांगू शकतो, माझ्या मुंबईसाठी जेव्हा मी पालकमंत्री होतो तेव्हा मी काम करायचो आणि माझा तो अधिकार आहे, प्रत्येक पालकमंत्र्याचा अधिकार आहे. अनेकदा आमच्या ऑफिसमधून त्यांना विनंती जायची की कधी या साईट व्हिजिट करा. कोस्टल रोडशी त्यांचाही काडी मात्र संबंध नव्हता, कारण राज्य सरकारचा नव्हता त्यावेळी, युडी खात्याचा. थेट उद्धव साहेब बघायचे, मी बघायचो, कारण हे BMCचं काम होतं. BMCत शिवसेनेची सत्ता होती. स्वप्न उद्धव साहेबांचं स्वप्नपूर्ती झाली असती पूर्णपणे 2023च्या डिसेंबरपर्यंत. मुख्यमंत्री ते झाले, कॉस्ट एस्केलेशन झालं. MTHL पूर्णपणे उद्धव साहेबांनी मी लक्ष घालून ते आत्तापर्यंत साधारणपणे आणलं. आमचं सरकार असतं तर मागच्या ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण झालं असतं. नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर असेल, मग वरळी शिवडी कनेक्टर असेल, दहिसर मीरा रोड कनेक्टर असेल, ही कामं आम्ही केली. पण जे काम त्यांचं खातं बघत होती, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड, एक पिलर लागले का सांगा मला गेल्या 10 वर्षामध्ये? कधीपासून ते काम चालू झालंय? आणि मूळ गोष्ट हीच आहे की जिथे माझा अधिकार तिथे मी काम करत होतो, जिथे त्यांचं आहे तिथे ते काम करत होते. मग परत 2-2.5 वर्षात तुम्हाला आठवलं नाही, जेव्हा ED IT CBI तुमच्या घरी आलं तेव्हा तुम्हाला आठवायला लागलं की आता हस्तक्षेप होतो आणि सगळं होतंय. पण असं कधी तुमचा हस्तक्षेप होता? मुळात म्हणजे कॅबिनेटमध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसतो, आम्ही सगळे एकमेकांच्या खात्यात. तुम्ही असायचं कॅबिनेटमध्ये त्यांचं? तुम्ही बाकीच्या मंत्र्यांना विचारा ना, मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केले का विचारा. हा एक असा जो आणखी एक आरोप आहे आणि अमित शहा पण म्हणतात भाषणामध्ये की पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे तुमचं करिअर त्यांना बनवायचं होतं म्हणून शिवसेनेत आज हे बघायला मिळतं. म्हणजे ते राष्ट्रवादीबद्दल तोच आरोप करतात की राष्ट्रवादी आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी जी सिक्युरिटी तुम्ही करायला गेलात त्याच्यामुळे शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. आम्ही महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीबद्दल नक्की विचार करत आहोत. जी पुढची पिढी वाया घालवण्याचं काम भाजप करत आहे. पण जर शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली असेल, जर राष्ट्रवादी काँग्रेस पुत्रीप्रेमामुळे फुटली असेल, तर आपला भारत वर्ल्ड कप हरला तो पुत्रप्रेमामुळे हरला. गुजरातला नेण्याचं कारण नव्हतं वर्ल्ड कप. वानखेडेला होऊ शकली असती, इडन गार्डनला होऊ शकली असती. बघा आम्ही निवडून आलेलो आहोत. आधी त्याची तुम्ही युअर अ स्पोर्ट्स लवर, आपण तुम्ही व्हेरी गुड स्पोर्ट्स लवर, आय एम स्पोर्ट्स पर्सन. भारत हरतो असं कधी होतं? आता हे तुम्ही जनतेला विचारा ना, जनता पण काय काय बोलते, वेगळे वेगळे शब्द बोलत असते. पण माझा मुद्दा हाच आहे की लॉजिक कुठचं तुम्ही मला सांगा. आमच्यासोबत 42 वेगळे वेगळे मंत्री होते, त्याच्यात आरोप करणं मी एक समजू शकतो. म्हणजे बघा काय आहे की पुत्रप्रेम म्हणजे काय, मी ED IT CBI चालवतो का की या माझं पक्ष फोडा? काय आरोप कोणीही करू शकतं. हे बाहेरचे लोक येतात आम्हाला, कधी गेल्या 5 वर्षात आले नाहीत महाराष्ट्रासाठी, आज येऊन सांगतात पुत्रप्रेम, नकली सेना, असली सेना. हे बाहेरचे लोक आहेत कोण? ह्यांच्यामुळेच तर आज आपण पाहतोय मराठी लोकांना सोसायटीमधून बाहेर काढलं जाते किंवा पेपरमध्ये कंपन्यांची ऍड येते आणि तेव्हा सांगितलं जातं की इथे मराठी अलाउड नाही आहेत. आज नवीन चिन्ह तुम्ही म्हणतात पक्षाचं झालं, नवीन चिन्ह घेऊन जाणं कितपत सोपं आहे तुम्हाला? आहे ना, सोशल मीडियामुळे आपण पाहत असाल, सोशल मीडियामध्ये मशाल ही प्रत्येक घरोघरी गेलेली आहे, प्रत्येकाचा DP झालेला आहे. मशाल मशाल मशाल, शिवसेनेची जी मशाल आहे ती घरोघरी गेली. पण
सोपं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही बघतोय मुंबईत असेल किंवा काही ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच अनेक ठिकाणी लढाई आहे. आम्हाला नकली सेना बोलतात, त्यांनी नकली उमेदवार पण उभं करण्याचा प्रयत्न केलाय, नावाला नाव लावण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आदित्य ठाकरे उभं असेल तर दुसरा आदित्य ठाकरे शोधून दिलेला आहे. हे सगळे प्रकार त्यांनी केले तसं माझ्या ऐकण्यावर आलंय. मला पक्क माहित नाही पण मी बघतोय अनेक ठिकाणी. मूळ गोष्ट ही आहे, एवढी भीती आहे तुम्हाला शिवसेनेची. म्हणजे तुम्हाला जर वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती संपली आहे, शिवसेना संपली आहे, तरी हे करणार, मग आमच्यावर येऊन बोलणार, मग आमच्या नेत्यांना अटक करणार, तरी तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येत नाही. तुम्ही अजून एक ठाकरे नेण्याचा प्रयत्न करता तरी तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येत नाही. काहीतरी निवडणुकांकडे शेवटच्या टप्प्यात येताना तुम्ही निवडणुकांसाठी प्रचार करताय. आम्ही आणि अनेकांनी हा बघितला एक बदल 2022 नंतर झालेला. तुमच्या बोलण्यात जास्ती आक्रमकता आहे, तुम्ही जास्त दौरे करतायत, गावोगावी ठिकठिकाणी चौक सभा असतील, कॉर्नर सभांपासून ते थेट मोठ्या सभांपर्यंत तुम्ही करताय. हा जो बदल आहे हा पक्ष गेल्याच्या त्या पक्ष चिन्ह हातातून गेला त्याच्यामुळे झालेला बदल आहे की आता हे वाचवण्यासाठीची ही धडपड म्हणून बघायचं? मला वाटतं हे जे फिरणं आहे, लोकांमध्ये जाणं आहे, ते आधीपासून आहे. आपण जन आशीर्वाद यात्रेत पण सोबत होतात. आपण जवळपास सगळ्या मतदारसंघात महाराष्ट्रात फिरलो होतो. त्याच्या आधीच्या 5 वर्षात देखील अनेक दौरे झाले. कोविडच्या काळात जेव्हा केंद्र सरकारकडून पण आणि आमच्या सरकारकडून पण एक हे होतं की तुम्ही जास्तीत जास्त आयसोलेशनमध्ये राहा किंवा कमीत कमी संपर्क लोकांची फेस टू फेस ठेवा, तेव्हा ठराविक 1-2 महिने जर सोडले तेव्हा संपर्क कसा होता, आम्ही थेट ते हॉस्पिटल बघायला जायचो किंवा जे मेडिकल सेंटर्स आम्ही उभं करत होतो त्या डॉक्टर्सना भेटायला जायचो. पण त्याच्यानंतर देखील आम्ही फिरत राहिलो. तुम्ही म्हणतात महाराष्ट्रावरती अन्याय, भाजपचे नेते म्हणतात की तुम्ही शिवसेना म्हणजे महाराष्ट्र, या तुम्ही नक्कीच. पण काय ना, जसं तुम्ही शिवसेनेचे 40 गद्दार पळून नेले गुजरातला, तसं वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, बलड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, रिन्युएबल एनर्जी पार्क हे सगळे घेऊन गेलेत गुजरातला. तर का नाही राग येणार? तुम्हाला आमच्यावर अन्याय करायचा, आमच्यावर वार करायचा, एक तर मागून करता, तो पुढून करायची हिंमत दाखवा. दुसरं म्हणजे आमचा बदला घेत असताना महाराष्ट्राशी का बदला घेतात? महाविकास आघाडीचं सीट वाटप जरी झालं असं तरी अनेक ठिकाणी अजूनही असं जाणवत आहे, जसं सांगलीची जागा झाली, सांगलीच्या जागेवरती तोडगा निघाला नाही, तिथे आज एक थोडी कटू लढाई, तिथे मशाल विरुद्ध विशाल असं बघायला तिथे चित्र मिळतं आम्हाला. किंवा काही ठिकाणी तुम्हाला उमेदवार तिथे देताना बरीच मशक्कत करावी लागली तिथे. नाही बाबा, कसं झालं तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडी असो किंवा आमची आधीची युती देखील असो, अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे युतीचे बोलणे जसे व्हायचे आणि महाविकास आघाडीचे बोलणे जसे होतात. प्रत्येक सीटवर एक ठराविक दोन्ही पक्षांमधून, तिन्ही पक्षांमधून, सगळे मित्रांपक्षांमधून दावा होत असतो. त्यांच्या ताकदीनुसार होत असतो, काही कारणांमुळे होत असतो, काही सीट एक्सचेंज होतात ह्यामुळे होत असतो. आणि हे होणं गरजेचं आहे, कारण तरच ती आघाडी किंवा युती जिंकू शकते. महायुतीमध्ये जर पाहिलं गेलं तर आज भाजपचे जे उमेदवार आहेत मुंबईतले 3च्या 3 बदललेत, कारण त्यांचा परफॉर्मन्स खराब होता असं मी ऐकतोय. तसंच मिंदी गटातून देखील अनेक उमेदवार बदलले गेले, त्यांची खेचाखेच शेवटच्या मिनिटापर्यंत होती आणि भाजपचे मोठे नेते तर मुंबईतून उभे राहायलाच तयार नाहीत. नॉर्थ सेंट्रल असेल, कुठून असेल, बाहेरून त्यांना उमेदवार आणायला लागले. तसं आमच्या महाविकास आघाडीत झालं नाही. आमची खेचाखेच एवढ्यासाठी चालली होती की साधारणपणे आपण पाहत असाल सगळ्यांची ताकद एकमेकांना वाटते की आहे आमची ताकद, ती जेव्हा वाटते ताकद आहे तेव्हाच सगळे कार्यकर्ते एकत्र येतात आणि सीट जिंकतात. एकदा सीट शेअरिंग पक्क झालं की झालं, मग ते जिंकतो आम्ही आणि तिथे लढतो, प्रामाणिकपणे लढतो. आज पण आमच्या पक्षातले कार्यकर्ते लढतात. काही सीटवर जे अपक्ष म्हणून काही भाजपचे एजंट, भाजपचे दलाल लढत आहेत, ज्यांना वाटतं की स्वतःही जिंकू नये, शिवसेनेही जिंकू नये, किंवा काँग्रेस जिंकू नये, किंवा राष्ट्रवादी जिंकू नये, असे अपक्ष म्हणून उभे राहतात. त्यांचे काही अडचणी असतात, काही कधी कोऑपरेटिव्ह मधले अडचणी असतात, काही लीगल अडचणी असतात, काही केसेस असतात, काही सगळं असतं त्यांचं. म्हणजे तुमची जी 25 वर्षांची भाजपसोबतची युती होती आणि आता ही 2.5 वर्षांची महाविकास आघाडीची युती, आता 5 वर्षात युती आता कुठली बरी वाटते तुम्हाला? मला वाटतं गेल्या 5 वर्षात जर आपण पाहिलं असेल, प्रामाणिकपणे सगळे आम्ही एकत्र लढतो आणि या देशाच्या हितासाठी लढतो आहोत. भाजपसोबत जेव्हा वाजपेयी साहेबांची युती होती, वाजपेयी साहेबांची भाजप होती, ती भाजपच वेगळी होती. तेव्हा मुंडे काका, महाजन काका वगैरे घरी येऊन चर्चा करायचे, आम्ही त्यांच्याकडे जायचो, खेळीमेळीचं वातावरण होतं. पण आता जी एक पोकळी निर्माण झालेली आणि वेगळी एक हुकुमशाहीची वृत्ती भाजपमध्ये आलेली आहे, त्याच्यामुळेच नुसतं आम्ही काय, बाकीचे जे मित्रपक्ष आहेत कुठे राहिलेत एनडीएमध्ये? ईडी, आयटी, सीबीआय सोडून कोण राहिले एनडीएमध्ये? महाविकास आघाडी आगामी विधानसभेपर्यंत अशीच राहील असं तुम्हाला वाटतं? 100% राहील. महत्वाची गोष्ट तुम्हाला हेच सांगतो परत, जे कोणी महाराष्ट्र हिताचं बोलतात, करतात, वागतात, विचार करतात ते आमच्यासोबत येतील. आणि मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं तुम्हाला म्हणायचं पुढचं? मला वाटतं बघा, जर तरवर जाऊन उपयोगच नाही. पहिले आमचं जे आता समोर गोल आहे तो म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसवणं, केंद्रात बसवणं. कारण जर हे बसलं नाही तर मी परत एकदा सांगतो, आपल्याला खरोखर सांगतो, सत्य सांगतो की संविधान बदललं जाईल आणि त्याच्यानंतर पुढे निवडणुका होणार नाहीत. इंटरनल इलेक्शन्स घेतील ते. इंटरनल इलेक्शन्स 100%.
हा राजकीय आरोप म्हणायचा फक्त की तुमची अशी काही माहिती काय आहे का? तुम्ही मध्ये- नेते आहात बघा, आधी तुम्ही बघा, माजी मंत्री आहात, मी तुम्हाला हेच तुमच्याकडे सांगतो गांभीर्याने ना, उदाहरण- हे त्यांचं जे फॅसिनेशन आहे फॅसिझम बरोबर किंवा सिंगल पार्टी रूल बरोबर, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आणि आता आपण पाहत असाल ते चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या मॉडेलवर चाललेले आहेत. म्हणून तर चायना विरुद्ध बोलायला काही हिंमत नाहीये. महाविकास आघाडी तुम्ही म्हणतात की कारण उद्धव ठाकरेच मागे म्हणाले होते की पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे असा याच्यातनं अर्थ परत निघू शकतो की तुमच्या आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये शिवसेनाच हा मोठ्या भावाच्या रोलमध्ये बघा, हे सगळं वरिष्ठ नेते ठरवत असतात. आपण पाहताय आज राज्यातला आणि देशातला एक विश्वासू चेहरा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती पुढे आलेली आहे, चिन्ह मशाल म्हणून पुढे आलेलं आहे. पण हे सगळं होत असताना आम्ही सगळ्याच मित्रपक्षांना सोबत घेऊन चालू. मूळ गोष्ट हीच आहे, महाराष्ट्र हित आम्ही पाहत आहोत आणि जपत आहोत. तुम्हाला आवडेल मुख्यमंत्री व्हायला? हे स्वप्न कधीच आम्ही बाळगली नाहीत, कधीच पाळली नाहीत. पहिलं होताना पण आम्हाला वाटलं नव्हतं आणि आता पण वाटत नाही. देशाचा पंतप्रधान पदावर तुम्ही आता देशाच्या निवडणुकांबद्दल आपण बोलतोय, वारंवार सांगितलं की 5 वर्षात 5 पंतप्रधान होतील, समोर द्यायला पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असं वारंवार बिलकुल नाही. आपण पाहत असाल ऑन ग्राउंड जे आहे, मुद्द्याचं बोलायचं झालं तर आज 10 वर्षात गेलेली वचनं, तेच नेते होते, तीच भाजप आहे. पण महागाई वाढत गेलेली आहे, बेरोजगारी वाढत गेलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, शेतकरी आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत. पप्पाने वरकवादी नाही झालंय, देश की वाट लगाती झाली. आणि हे खरोखर आहे, सत्य परिस्थिती. तुम्हाला काय वाटतं कोण चेहरा असू शकतं? कोणी? मला वाटतं कोणी एक चांगला नागरिक होऊ शकतं. आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, भाजपकडे ऑप्शन नाही आहे. भाजपला सगळे वाटतात 100 कोटी लोक नालायक वाटतात आणि एकच मला वाटतं त्यांच्याकडून नेता असं पुढे येतो. पण आमच्याकडे आम्हाला हेच आहे की आपले प्रत्येक भारतवासी, प्रत्येक भारताचा नागरिक हा आम्हाला वाटतो की कोणी पंतप्रधान बनू शकतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची ओळखच ही राहिली सामान्य नागरिकाला असामान्य ताकद देण्याची. आमचे कल्याणच्या उमेदवार पहा, अनेक असे उमेदवार आहेत, जातपात धर्म ना बघता, आर्थिक बळ न बघता आम्ही त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणलेलं आहे. संजय राऊत म्हणतो उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात. मला वाटतं मी त्यांच्यावर काही बोलू नाही शकत. एक आहे जर तर मी सांगतोय, परत बोलू नाही शकत. पण 100 कोटीच्या देशामध्ये अनेक अशी लोक आहेत, अनेक असे चेहरे आहेत जे चांगलं काम करू शकतील. आणि आता देश जिथे भलतीकडे भाजप न्यायचा प्रयत्न करतात त्याच्यातून पुन्हा एकदा मार्गावर आणू शकू. महाराष्ट्राला 2004ला कोणाला वाटलं होतं मनमोहन सिंग साहेब करू शकतील? आम्ही पण एनडीए म्हणून अनेकदा टीका केलेली. पण आता हाइंडसाईटमध्ये मागे बघत असताना मी खूप कमी सांगत असतो की भूतकाळात बघा, पण आत्ताच्या गेल्या 10 वर्षाचा काळ आणि त्याच्या आधीचा 10 वर्षाचा काळ, जसं त्यांनी 91 मध्ये लिबरलायझेशन करून वाचवलं होतं देशाला, 4 ते 14 मध्ये जे त्यांनी सांभाळलं देशाला, महागाई तशी त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवली होती. जरी आम्ही त्यावेळी आंदोलन करत असू, अशी जशी भाजप आता महागाई वाढवतं तसं तर करत नाहीये. तेव्हाची टीका चुकीची होती, आज असं मागे वळून बघताना वाटतंय. मला वाटतं भाजपकडून आम्ही फसलो आणि आम्ही जिथे जिथे चुकीचं आहे तिथे बोलत राहणार, कुठच्याही पक्षाच्या विरोधात असो. कधी कधी आम्ही आमच्याही आजूबाजूचे जे कार्यकर्ते असतात त्यांना पण सांगतो की हे चुकीचं आहे, तेही आम्हाला सांगत असतात. पण मूळ गोष्ट ही आहे, एका लोकशाहीमध्ये ही चर्चा होणं गरजेचं आहे. ठीक आहे आदित्यजी, तुमच्या आज या रोखोक गप्पांबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, बऱ्याच गोष्टी तुम्ही अजूनही पार्ट 2 साठी आपण नक्कीच थांबूया. कदाचित 4 जून नंतर आपल्याला 4 जून नंतर इंडिया आघाडीचं सरकार बसल्यानंतर पुढचं आपण 4 जूनच्या निकालानंतर तुमचा निकाल हा तुमच्या दृष्टीने तुम्ही त्याला बघता. आम्ही जेव्हा निकाल येईल तेव्हा परत या गोष्टींबद्दल एकदा बोललं गेलं पाहिजे, कारण परत एकदा उजळणी होईल असं नक्कीच मला वाटतं. पण आज तुम्ही टू द पॉईंट या कार्यक्रमात सहभागी झालात, झी 24 ताशी बोला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.